की आता आम्ही तुम्हाला 2 टर्म संधी दिली। तर आज जो समाज इथं जालन्यामध्ये शांतीपूर्वक मार्गाने आपलं मागणी मांडतोय, तो समाज उद्या तुमच्या दारात येऊन बसल्याशिवाय राहणार नाही। समित्या नेमा, अहवाल मागवा, जे काय करायला लागतंय ते करा, पण आमची जी हक्काची मागणी आहे, जी आम्हाला संविधानानं दिलेलं आहे, ते तुम्ही आम्हाला इथं द्यायलाच पाहिजे। यांना वेगवेगळे बाकीचे सगळे विषय माहिती आहेत, यांना त्या सभागृहामध्ये बसून फोनवर रमी खेळायचं कळतं। दीपक भाऊ जी काय भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर हा धनगर समाज, मी राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून मी आणि आम्ही सर्वच नेते मंडळी, सर्व पक्षी आम्ही उभे राहणार आहोत। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप। आज जालन्यामध्ये धनगर समाजाचा विराट असा मोर्चा होता आणि ह्या मोर्चाला महाराष्ट्रातून धनगर समाज मोठ्या ताकदीने उपस्थित होता। हा मोर्चाची नोंद जे होणार आहे ती गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे आणि ह्या मोर्चाला धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर राजघराण्याचे वंशज देखील मोठ्या ताकदीने आज इथं आलेले आहे। माझ्यासोबत जे आहे ते अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे आहे। राजे, तुम्ही आज मोर्चाला आला, जालन्यात आला आणि मागही तुम्ही उपोषणाला भेट दिली होती, पण आजच्या मोर्चातून काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या भावना? आजचा मोर्चा बघितला तर आपल्याला हेच बघायला मिळतं की सामान्य धनगर समाज किंवा सामान्य माणूस जेव्हा एखादी चळवळ आपल्या हातामध्ये घेतो त्यावेळेला काय होतं आणि त्याचा उद्रेक काय असतो तो या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला। समाजासाठी सतत निस्वार्थपणे काम करणारे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून एक सामान्य माणूस ज्यावेळेला निस्वार्थ भावनेने उपोषणाला बसतो त्यावेळेला जनता त्याच्या पाठीशी कशी उभं राहते हे आपल्याला बघायला मिळालं। आणि नुसती सामान्य जनताच नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या पक्षातले सगळे नेते सुद्धा आज इथं उपस्थित होते। ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे। त्या सगळ्या नेते मंडळींचं सुद्धा मी इथं अभिनंदन करेन, कारण हा कुठल्या पक्षाचा नाही, फक्त समाजाचा आणि आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा हा मेळावा आपण इथं बघितला। तर एकंदरीत आज लाखो धनगर समाज बांधव इथं आले होते, त्याच्यात काही राजकीय पुढारी होते, तर सरकारची भूमिका कशी राहील असं वाटतं पुढच्या एवढा जनसमुदायाचा? नाही, सरकारला दीपक भाऊंनी इशारा दिलेलाच आहे आणि आमचा सगळ्यांचाच तेच म्हणणं आहे सरकारला की आता आम्ही तुम्हाला 2 टर्म संधी दिली। तुम्ही देवेंद्र भाऊ आम्हाला 2014 मध्ये म्हणालात की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, समाजाने 14 मध्ये भरघोस मताने तुम्हाला विजयी करून दिलं। 2019 मध्ये तुम्ही काही तांत्रिक अडचणी आहेत म्हणाला, त्यावेळेला सुद्धा समाजाने तुम्हाला विजयी करून दिलं आणि आता 2024 मध्ये सुद्धा धनगर समाजाने आपल्यावर पूर्ण विश्वास टाकून आपल्याला तिथं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवलेलं आहे। केंद्रात सुद्धा तुमचंच सरकार आहे, त्यामुळे तेही कारण तुम्ही सांगू शकत नाही, राज्यातही तुमचं सरकार आहे। त्यामुळं देवाभाऊंना मला आठवण करून द्यायची आहे की क्या हुआ तेरा वादा, कधी देणार आहे तुम्ही आमचं आरक्षण? आणि आज जर परत तुम्ही समाजाची दिशाभूल केली तर आज जो समाज इथं जालन्यामध्ये शांतीपूर्वक मार्गाने आपलं मागणी मांडतोय, तो समाज उद्या तुमच्या दारात येऊन बसल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे जे काय करायला लागतंय, समित्या नेमा, अहवाल मागवा, जे काय करायला लागतंय ते करा, पण आमची जी हक्काची मागणी आहे, जी आम्हाला संविधानानं दिलेलं आहे, ते तुम्ही आम्हाला इथं द्यायलाच पाहिजे। याच मागणीसाठी हा समाज आज सगळा एकत्रित झालेला आहे, हे मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं। दीपक बोराडे यांनी 8 दिवसापासून उपोषण सुरू केलं, याच्याकडे कोणी साधा पालकमंत्री सुद्धा फिरकले नाही, काय वाटतं? नाही, कसं असतं, शासनाला एखाद्या विषयाची गंभीरता म्हणजे आपण म्हणतो ना उंठावर बसून शेळ्या हाकणं, यांना वेगवेगळे बाकीचे सगळे विषय माहिती आहेत, यांना त्या सभागृहामध्ये बसून फोनवर रमी खेळायचं कळतं, पण शासन असू द्या, प्रशासन असू द्या, एखादा सामान्य माणूस जेव्हा एखादी मागणी करतो आणि तो उपोषणाला बसतो, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। पण आज या सगळ्यात शासन असू द्या, प्रशासन असू द्या, यांच्या कानाखाली या समाजानं आपल्या लाखोंच्या संख्येनं उपस्थिती दाखवून एक चपराक मारलेली आहे। त्यामुळे आता तरी हे सगळे लोक जागे होतील आणि निश्चितपणे या उपोषणाकडे लक्ष देतील असं मला वाटतं। दीपक भाऊनी सरकारला वेगळे अल्टिमेट दिली आणि त्यांनी शेवटचा एक अल्टिमेट दिला, 1 तारखेला संपूर्ण रस्ते बंद, जर कधी सरकारनं नाही घेतलं नाही। आता ह्याच्या बाबतीत मला आपल्या सर्वांनाच या माध्यमातून एक विनंती करायची आहे, मी असू द्या, इतर सर्व पक्षातले आपल्या समाजाचे सगळे लहान मोठे नेते असू द्यात, सगळेजणच असू द्यात, आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवलेली आहे, दीपक भाऊ आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत, दीपक भाऊ जी काय भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर हा धनगर समाज, मी राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून मी आणि आम्ही सर्वच नेते मंडळी, सर्व पक्षी आम्ही उभे राहणार आहोत। जे काय दीपक भाऊ भूमिका घेतील ती भूमिका ठामपणे सबंध महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अंमलात आणायची ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीनं प्रयत्न करू।
तुम्ही आत्ताच सांगितलं की आम्ही ताकदीनं प्रयत्न करू, पण काही राजकीय पुढारी, धनगर समाजातले नेते, काही आमदार, खासदार, मंत्री, ते याला किती समर्थन करणार असं वाटतं आपल्याला, एक समाज म्हणून समजा? ते आता तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल. पण समाज आमचा आता जागरूक झालेला आहे. समाजालाही कळतं की समाजाने ज्या ज्या लोकांना भरघोस मदत केलेली आहे आतापर्यंत, ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना आमदार खासदार केलेला आहे, आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे की त्यांनी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि आजच्या मोर्चामध्ये आपण पाहिलेलंच आहे, सगळेच नेते मंडळी आज इथं उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा हीच अपेक्षा आहे की जसं आज ते उपस्थित राहिले तसंच येत्या काळामध्ये सुद्धा या समाजाबरोबर आणि दीपक भाऊंच्या बरोबर सर्वजणच ताकदीनं उभे राहतील. दीपक भाऊ म्हणाले होते की आम्ही पंढरपूरला उपोषण केलं 15-16 दिवस. त्याच्यात आमची कुठेतरी ताकद कमी पडली. मग आता ही अशी ताकद जर कधी वाढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आरक्षणाचा मार्ग किती पट मोकळा होईल? नाही, आता जे झालं ते झालं, पण आता समाज आमचा जागरूक झालेला आहे, समाज हुशार आहे, समाजाला कळतं काय केलं पाहिजे आणि इथून पुढे समाज निश्चितपणे ताकदीनं उभा राहील. आणि जे जे दीपक भाऊंनी मगाशी मंचावरनं सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करू. वेगळी काय भूमिका आम्हाला मांडायची नाही. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की इतरही कोणी कुठली भूमिका मांडू नये. जे उपोषणाला बसलेले आहेत आपण एकाच्या पाठीशी उभं राहूयात, तर आपले सगळे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. तर निश्चितच आपण पाहत होतो की हे होते अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषण सिंहराजे. यांनी आपल्याला जालन्यामध्ये येऊन सांगितलं, समाज बांधवालाही संबोधित केलं की आपण एकाच लिडरच्या पाठीमागे उभं राहिलेलं कितीही चांगलं राहील. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.